सर्व प्रेक्षकांना नमस्कार। आज आमच्यासोबत या विशेष मुलाखतीमध्ये बार्शी नगरपालिकाचे प्रभाग क्रमांक 8 माजी सदस्य आणि गेल्या 25 वर्षापासून सक्रिय समाजकारणात आणि राजकारणात आहेत आणि या भागामध्ये अनेक लोकांचे चांगले काम करत आहेत आणि आगामी निवडणूक प्रभाग क्रमांक 8 चे प्रबळ इच्छुक आणि गेल्या अनेक वर्षापासून लोकांचे काम मार्गी लावत आहे आदरणीय देवीदास सेटे सर आपल्या सोबत आहेत। सर्वात प्रथम त्यांना या नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियामध्ये सर आपलं स्वागत आहे। सर, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समाजकारण आणि राजकारणामध्ये आहात। सर्वात प्रथम तुमचा राजकीय परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या। राजकीय परिचय म्हणजे मी गणेश मंडळापासून माझी सुरुवात झाली। जय भवानी तरुण गणेश मंडळ हा मंडळ आम्ही लहानपणापासून सक्रिय काम करत असताना त्याच्यामध्ये आमचे दिलीप शुपुरे नगरसेवक होते, आमचे भाऊ भीमराव शेटे बार्शी शहर अध्यक्ष होते आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांची वाटचाल करत राजकीय सहभाग सर्व कामं गणेश जयंती वगैरे ईदे मिलाद रोजा इफ्तार पार्टी असे अनेक सर्व धर्म समभाव असा आमच्या मंडळाचा उद्देशच होता आणि सगळे लोकांना घेऊन आम्ही काम करत राहिलो। त्याचं यश मला विनामोबदला गेल्या वेळेस तर माझा स्वतःचा खर्च 1 रुपया सुद्धा नसताना मला जनतेने निवडून दिलं चांगल्या मताने। सर, ही राजकीय क्षेत्रात ज्यावेळी तुम्ही आले तेव्हा तुमचे मार्गदर्शक किंवा आता सध्या तुमचे मार्गदर्शक म्हणून कोण, राजकीय गुरुवर म्हणून कोण आहेत? राजकीय गुरु आमचे सोपच आहे। सर, 25 वर्षापूर्वी ज्यावेळी तुम्ही ह्या राजकारणात आला तेव्हाचं राजकारण आणि आताचं राजकारण काय महत्त्वाचा फरक दिसून येतो? फरक भरपूर आहे। आता वार्ड मोठे झाले, गेल्या वेळेस छोटे वार्ड होते आणि लोकांची अटॅचमेंट भरपूर आहे आता राजकीय लोकांना। सर, नवीन जे तरुण आहेत ते सुद्धा राजकारणात आले पाहिजे आणि समाजकारणात आले पाहिजे असं आपल्याला वाटतं? हो, काम करणाऱ्या माणसाला संधी मिळाली पाहिजे। जो काम करतो त्याच्या आता आम्ही 20 वर्ष 17 वर्ष मी 4 वेळेस फॉर्म भरले। त्याच्यानंतर म्हणजे एक विचार केला पक्षाने असा नंबर लागणं सुद्धा लय सोपं नाही आहे। तिकीट मिळणं सुद्धा असा विषय आहे की मी 17 वर्ष जवळजवळ मागणी करत होतो आणि सर 17 वर्षाचं नंतर तुम्हाला तिकीट मिळाले असं म्हणायचं? हो। हां, जे लोकांनी पहिल्यांदा तुम्हाला एक संधी मिळाली पक्षाकडून आणि लोकांनी सुद्धा तुम्हाला संधी दिली त्या काळाघटात काय महत्त्वाचं काम तुम्ही तुमच्या प्रभाग क्रमांकासाठी केलेलं आहे? वार्डातले पाण्याचं काम केलं, बोडेगल्लीच्या विहिरीचं जोडायचं काम केलं, त्यामुळे वार्डातला सोलापूर रोड बराच भाग त्या विहिरीवर पाणी कंट्रोल झालं सगळ्या लोकांना। पहिलं काम मी केलं बोर्ड मीटिंगला लावलं। ओके, आणि जर त्यानंतर म्हणजे ही स्वच्छता असेल बाकीच्या गोष्टी असतील आणि त्यासाठी निवडून आल्यानंतर कुठलाही जात धर्म न बघता सर्वांना एकत्र घेऊन जाणं ती कसं? पाईपलाईन केल्या नाळे प्लॉटला वगैरे, पाईपलाईन वगैरे सगळीकडे। ज्या गोष्टीची कमी असं आहे की कुठं पाणी लागायचं आहे, कुठं स्वच्छता पाहिजे त्या ठिकाणी सगळीकडे काय कार्यक्रम वगैरे तिथं जाऊन स्वच्छता ते सगळ्या गोष्टी, कुठं गटारीचा प्रश्न असला सगळ्या गोष्टी सोडवल्या। नक्की सर, आणि त्याच्यासोबत आता जे परत तुम्ही इच्छुक आहेत सर, का वाटतं तुम्हाला परत एकदा यावं आपण म्हणून का वाटतं? आता काम करण्याचं एक आवड आहे मला आणि काम करत असताना एक लोकांना संग घेऊन काय व्यवस्थित बोलणं वगैरे असं चांगल्या प्रकारचा नगरसेवक असावा अशी एक इच्छा असते लोकांची आणि चांगल्या पद्धतीने काम करणारा असावा मनापासून। नाही तर ते निवडून आले की पुन्हा दिसत नाहीत अशा प्रकारचं काम नाही पाहिजे। सर, आजच्या दिवसात राजकीय लोकांना एक समाज एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो की खूप बरेच काही आरोप पण होतात, ही सगळं राजकीय क्षेत्रात असतं, पण याला तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता? नाही, चांगल्या दृष्टीने चांगलं काम करणे, कुणाच्या अडचणी समस्या काय असेल ते सोडवणे।
आणि आता ज्या पद्धतीने आम्ही प्रभाग क्रमांक 8 मध्ये आता माहिती घेतली, तर लोकांनी तुमचं नाव सांगत होते, तर परत ही जे काही लोकांसोबत तुम्ही सातत्याने लोकांचं काम करणं आणि लोकांच्या मनात तुमच्याबद्दल एक आदर आणि मान आहे, असं कमवणं गेल्या 25 वर्षापासून तुम्ही करत आहे. आणि काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल, आणि ही जी नवीन पिढी आहे ते कसं करू शकतात? लोकांचा एवढा म्हणजे विश्वास बसतो, जेवढं आपण काम केलं की लोक आदराने हक्काने मला हाक मारतात, किंवा असे झाले तसे झाले, काय कशाचे बी कुठं भांडणं झाले काय, असे सगळे प्रकार सोडवतो आणि लोकांचा एक विश्वास आहे मला. सर, तुम्हाला मुन्ना नावाने ओळखलं जातं, ह्या नावाचं काय कारण आहे? म्हणजे पूर्ण प्रेमाने? मी लहानपणापासूनच दिसायला एक गुटगुटीत होतो आणि मला लोक माझा ठेवतच नव्हते असं, त्यामुळे माझं नाव लाडाने मुन्ना पडलं. सर, ही 8 नंबर प्रभागामध्ये तुम्हालाच तिकीट का दिलं पाहिजे, याचं महत्वाचं कारण काय सांगाल? महत्वाचं कारण असं आहे की उमेदवारच नाही आमच्या इथे, एक प्रबळ काम करणारा, काय झालं तर तिथं वेळ देणारा असा उमेदवार नाही ना, की मिनिटाला एखाद्या कामात दिवस जातो, तिथं असे क्षणभर थांबत नाहीत लोक, असे उमेदवार. त्याच्यामुळं आपल्याला एक मी पहिल्यापासून काम वगैरे असं विषय सोडून सेवा करणे लोकांची, एवढाच विषय असतो. आता पुढील दिवसात निवडणूक लागली आणि तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही या वॉर्डमधून निवडून येणार आहे असं तुम्हाला वाटतं? हो, 100%. आणि काय सर, वार्डसाठी तुमची काय पुढील दिवसात काय ब्ल्यूप्रिंट आहे, म्हणजे काय महत्वाचं काम तुम्हाला करायचं, काय योजना तुम्ही बनवलेल्या मनात आहे, काय काम? योजना, रस्ते, स्वच्छता, गटारी, पाण्याचा प्रश्न हा सोडवणे, लाईट कुठं नाही आहे, कुठं कमतरता आहे काय, ते सगळं पाहतो. आणि माननीय तुमचे जे आमदार साहेब आहेत त्यांच्याकडून पूर्ण बार्शी आणि बार्शीच्या तालुक्यामध्ये कसं महत्त्वाचं काम होत आहे आता सध्या? आता सध्याला काम होत कसं आहे की नगरपालिका या नंतरच्या काळात राजे गौरव त्यांच्याकडे होती, त्यांच्या पार्टीकर, तर त्यांच्याकडून आता तसा असा विषय आहे की नंतर काही इलेक्शन लागलेच नाही, प्रशासनाच्या हातात आहे, आता चालू आहे. पाण्याचा प्रश्न लय मोठा आहे सगळ्यात, 8-8, 10-10 दिवस लोकांची आपदा चालू आहे, कुणालाच काय बोलता येत नाही, कोण कुणाला बोलायचा प्रश्न नाही, असा जनतेची अवस्था अवघड झालेली आहे नगरसेवक नसल्यामुळं. समाजकारण आणि राजकारण या दोन्हीमध्ये काय अंतर तुम्हाला दिसून येतं सर? समाजकारण राजकारण अंतर एकच, दोघं कसं आहे की चांगलं काम करायला पुढं होणारे माणसं आम्ही, वाईट कामात वगैरे असं आम्ही कधीच लक्ष देत नाही. चांगल्या कामाला पहिल्या गाडीने समाजकारण राजकारण चांगल्यासाठी करणे. सर, आता पुढील दिवसात जे काही निवडणूक येणार आहे त्यासाठी प्रभाग क्रमांक 8 नंबरचे सर्व मतदार माता बहिणींना तुम्ही काय आमच्या नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून काय विनंती कराल लोकांना? मी लोकांची चांगल्या पद्धतीने सेवा करेन, लोकांच्या अडचणीला सगळ्या गोष्टीला धावून जाईल आणि जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करेन. ही विनंती तुम्ही लोकांना करताय? विनंती करतो. लोकांनी माझ्याकडे आणि लोकांचा माझ्यावर विश्वास बी आहे आणि अजून मी सर्वांना विनंती करतो की माझ्या 8 नंबर प्रभागामध्ये मी इच्छुक आहे, तरी सदैव आपले आशीर्वाद आमच्याशी राहू. नक्कीच मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत पाहिलात माननीय देवीदास शेटे यांच्याबद्दल विशेष बातचीत. यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा www.politiciansinIndia.com. जय हिंद, जय महाराष्ट्र.